नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 26 जूनच्या भागात काय झालं हे आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. सगळेजण खाली बसलेले असतात. तेवढ्यात तिथे पार्सलवाला येतो. सायली त्याच्याकडून पार्सल घेते. इकडे सगळेजण कपडे पाहत असतात. सायली सगळ्यांसाठी पान बनवते आणि सगळ्यांसमोर घेऊन येते. म्हणते बाळाच्या आईला पान खाण्याची इच्छा झाली होती म्हणून मी बनवलं. अस्मिता पान घेऊ लागते. तुला कल्पना तिला थांबवते आणि म्हणते बाहेरचं खाऊ नकोस. सायली म्हणते आई, हे बाहेरचं पान नाही. मी सर्व साहित्य मागवलं आणि घरी बनवलेलं आहे. अर्जुन म्हणतो हे तू कधी केलंस? म्हणते तुम्ही तुमच्या बहिणीला चिडवायला लागल्यावर तुम्हाला कशाचं भान राहत नाही. मी आत्ताच ते बनवलं. प्रताप म्हणतो सायली, आम्ही सुद्धा इथेच होतो, परंतु आम्हाला सुद्धा कळालं नाही. तू तर कमालच केलीस. पूर्णा आजी म्हणते अस्मिता, तुला पान खायचं होतं ना, मग घे आता. अस्मिता पान उचलते आणि खाते. तिला ते प्रचंड आवडतं. ती म्हणते खूप छान झालं आहे पान. अर्जुन म्हणतो हळूहळू खा. हे संपल्यावर माझी बायको तुला पुन्हा बनवून देईल. तेवढ्यात अस्मिताचा फोन वाजतो. तिला घरी जावं लागणार आहे असं ती म्हणते आणि लगेच तेथून निघते. नंतर सर्वजण सायलीने बनवलेले पान खातात. इकडे रात्री प्रताप आणि कल्पना बोलत बसलेले असतात. प्रताप म्हणतो आधी आपण जेवायचो तेव्हा पूर्णा आईला पान खायची इच्छा व्हायची, तेव्हा मी तिच्यासाठी घेऊन यायचो. पण असं पान आपल्या घरात कधी बनलं नाही. पण आज अस्मिताच्या निमित्ताने सगळ्यांना पान खायला मिळालं. प्रताप म्हणतो जी गोष्ट आपल्या घरात बनत नाही ती आज आपल्या सुनेने बनवली, परंतु तिचं कौतुक तू केले नाहीस. कल्पना म्हणते तुम्ही तुमच्या सुनेचे कौतुक करत आहात, एवढे पुरेसे आहे. प्रताप म्हणतो बरोबर आहे, पण मला कोणाचाही कौतुक करताना हातच राखून ठेवायला आवडत नाही. प्रताप म्हणतो अस्मिताने जेव्हा पान खाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तन्वी तिथेच होती आणि अस्मिता आणि तन्वीची किती छान मैत्री आहे हे आपल्याला माहीत आहे. परंतु तन्वीला असं वाटले नाही की आपण आपल्या मैत्रिणीसाठी पान बनवावं. बनवायचं सोड, तिने बाहेरून ऑर्डर सुद्धा केले नाही. म्हणजे तुझ्या लक्षात येते का, अस्मिता गरोदर आहे हे कळल्यापासून सायली तुझ्या इतकीच तिची काळजी सुद्धा घेत आहे. तिला काय हवं काय नको ते पाहत आहे. परंतु कल्पना यावर काहीच उत्तर न देता झोपी जाते. इकडे सायली आणि अर्जुन सुद्धा बोलत असतात. सायली म्हणते डोहाळे लागणं खूप गोड असतं, हे मी आज अनुभवलं. अस्मिता ताई एकावर एक पान खात होत्या. अर्जुन म्हणतो तो तिचा हावरटपणा होता. सायली हसून म्हणते तुम्ही काहीही बोलता. आजच्या दिवसामध्ये बायका खूप काही खातात. काहींना खडू खावासा वाटतो, काहींना चटपटीत खायला आवडतं, तर काही जणी माती सुद्धा खातात. यावर अर्जुन हसून म्हणतो मग अस्मिता ताईला काही प्रॉब्लेम येणार नाही. सायली म्हणते का? अर्जुन म्हणतो आपली तन्वी आहे ना, तिच्याकडे भरपूर स्टॉक आहे मातीचा, सारखी खात असते. असं म्हणून दोघेही हसायला लागतात. अर्जुन म्हणतो अस्मिता ताई लहानपणापासून अशीच आहे, ती अशाच ऑर्डर सोडायची. मला हे पाहिजे, मला ते खायला पाहिजे. आम्ही लहानपणी पान खाऊन झाल्यावर एकमेकांना आमच्या जीभ दाखवत फिरायचो. तुझी जीभ जास्त लाल आहे की माझी जास्त लाल आहे? सायली म्हणते आपल्याला आपलं बालपण मोठेपणी सुद्धा जपता येतं. अर्जुन विचारतो कसं? सायली त्याला जीभ दाखवून म्हणते हे पहा, माझी जीभ तुमच्यापेक्षा जास्त लाल आहे. मी जिंकले. अर्जुन सुद्धा तिला जीभ दाखवून म्हणतो नाही मी जिंकलो. सायली म्हणते नाही, तुमच्यापेक्षा जास्त लाल आहे. असं म्हणून दोघेही हसायला लागतात. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सायली झाडांना पाणी घालत असते. प्रताप खाली आल्यावर ती त्यांना पेपर वाचायला देते. नंतर पूर्णा आजी आणि कल्पना सुद्धा खाली येतात. सायलीने सगळ्यांसाठी कॉफी बनवलेली असते. तेवढ्यात तिथे प्रिया सुद्धा येते आणि ती विमला आवाज देते. सायलीला समजतं की तिला कॉफी हवी आहे. ती प्रियाला म्हणते तू बस, मी घेऊन येते. एवढ्यात प्रताप म्हणतो पनवेलमध्ये खूप मोठा बिझनेस एक्झिबिशन होणार आहे. काही निवडक लोकांनाच आमंत्रण मिळणार आहे आणि ते आमंत्रण मला मिळालं आहे. पूर्णा आजी म्हणते बरं झालं, शहरातल्या मोजक्या नामांकित बिझनेसमॅनमध्ये तू येतोस, तुला आमंत्रण मिळणारच होतं. सायली त्यांचा अभिनंदन करते. प्रिया सुद्धा अभिनंदन करते. प्रताप म्हणतो आज माझं जे नाव आहे ते फक्त माझ्यामुळे नाही, यात तुमचा सुद्धा सगळ्यांचा वाटा आहे. कल्पना म्हणते आपण दोघे नक्की जाऊया. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो काय विषय चालला आहे तुम्हा सगळ्यांचा? सायली म्हणते बाबांना बिझनेस एक्सपोचं आमंत्रण आलेलं आहे. अर्जुन खुश होऊन म्हणतो खूप चांगली बातमी आहे. पूर्णा आजी विचारते अजून कोणाकोणाला बोलावलं आहे?
बरेच जण असतील. प्रताप म्हणतो ही आमंत्रण खूप कमी लोकांना पाठवलेली आहेत. मी त्यांना विनंती केलेली आहे की आमंत्रणाची लिस्ट मला पाठवावी, म्हणजे आपल्याला कळेल कोण कोण येणार आहे. बघ त्यांनी पाठवले सुद्धा. आणि प्रताप ती लिस्ट वाचायला लागतो. तेवढ्यात त्याला त्यात महिपत शिखरेचे नाव दिसतं. कल्पना म्हणते म्हणजे तिथे महिपत सुद्धा असेल. मी फॅमिलीला बोलावलं म्हणजे साक्षी सुद्धा असणार. मला एक कळत नाही की अशा नीच माणसांना का बोलावतात. प्रताप म्हणतो आमंत्रण देणाऱ्यांना काय माहीत आहे महिपत कसा माणूस आहे ते. सायली म्हणते तिथे पूर्ण कुटुंबाला आमंत्रण आहे. मग आम्ही सुद्धा येतो तुमच्यासोबत. म्हणजे आपण सगळे एकत्र असल्यावर महिपत तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा मनस्ताप होणार नाही. प्रताप म्हणतो आता तो माणूस इथे असल्यावर असंच काहीतरी होणार, त्यामुळे माझी काही हरकत नाही. तुम्ही त्याला माझ्यासोबत. सायली अर्जुनला म्हणते काय हो, बाबांसोबत जायचं का? तिथे महिपत शिखरे सुद्धा येणार आहे. अर्जुनला लगेच कळतं सायलीला काय म्हणायचं आहे, त्यामुळे तो होकार देतो. इकडे महिपत आणि साक्षी बसलेले असतात. प्रतापला जो मेसेज आलेला असतो तसाच मेसेज महिपतला सुद्धा आलेला असतो. साक्षी त्याला मेसेज वाचून दाखवते आणि म्हणते की तुम्हाला आमंत्रण आलेलं आहे, हे खूप चांगली गोष्ट आहे. महिपत म्हणतो आपण दोघेही तिथे जाऊ. साक्षी म्हणते मला नाही यायचं. महिपत म्हणतो आपल्या बिझनेसमध्ये तुझा सुद्धा वाटा आहे. आपल्या बांधकामाच्या प्रत्येक विटेवर तुझं नाव आहे. मग तू नाही मिरवायचं तर कोण मिरवणार? साक्षी म्हणते मला मान्य आहे, परंतु मला अजूनही बाहेर यावंसं वाटत नाही. महिपत म्हणतो असं किती दिवस चालणार? किती दिवस तू स्वतःला खोलीत कोंडून घेणार आहेस? कोर्ट आणि घर एवढेच काय ते बाहेर जातेस? तू माझ्याबरोबर यायचं आहेस. आणि तसंही तिथे सगळे इंग्रजी भाषेत बोलणारे असतील. मग तिथे माझ्या शिकलेली मुलगी असेल, सटासट इंग्लिश बोलणारी. माझी पण कॉलर जरा ताठ होईल. मी त्यांना सांगेल अभिमानाने की ही माझी मुलगी आहे. आणि तसंही तिथे तुला आवडणारी वीट कॉलरची माणसं असतील, तिथं गुण माणसं असतील. प्रत्येकाच्या हातात लॅपटॉप असेल, कोयता वगैरे नसेल आणि तसेच सफरचंदाचे मोबाईल सुद्धा असतील. मग तुला यायचं आहे नाही म्हणू नकोस. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. येणाऱ्या भागांमध्ये काय ट्विस्ट येणार आहे हे आपल्याला कळेलच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, जून 20 भाग रिव्ह्यू. ठरलं तर मग या मालिकेचा 20 जूनचा भाग खूपच छान झाला आहे. आजच्या भागाची सुरुवात होते सायली, अर्जुन, कला आणि अद्वैत पासून. अद्वैत हातात तुकडा घेऊन म्हणतो हॉलमार्क तर आमच्याच दुकानाचा आहे. यावर लिहिलेलं आहे. त्यावरून असं लक्षात येतं की हा चांदेकरांनी घडवलेला दागिना आहे आणि हा 1995 साली घडविलेला आहे. अर्जुनला हे ऐकून आनंद होतो आणि तो म्हणतो म्हणजे हा दागिना कोणी विकत घेतला याचा रेकॉर्ड तुमच्याकडे असेलच. अद्वैत म्हणतो तेव्हा डिजिटल रेकॉर्डिंग होत नव्हती, सगळं हाताने लिहिलं जायचं, त्यामुळे रजिस्टर असेल, पण त्यात माहिती मिळेल असं काही सांगता येणार नाही. तेवढ्यात कला म्हणते असं कसं होईल? त्यावेळी आजोबा सगळा कारभार बघायचे. माझी खात्री आहे की त्यांनी सगळ्या नोंदी ठेवल्या असतील. सायली विचारते आम्हाला ते रेकॉर्ड बघायला मिळतील का? अद्वैत म्हणतो मला थोडा वेळ द्या आणि तो लॅपटॉपवर काहीतरी शोधायला लागतो. इकडे तन्वी रडून म्हणते आता माझ्या आईवडिलांचा माझ्यावर विश्वास नाही तर माझ्या सासरच्यांकडून काय अपेक्षा करू मी? सायली साधा भोळा चेहरा करून वाटेल ते बोलते. तेच सगळ्यांना खरं वाटतं. माझं नशीबच फुटकं आहे. सुमन तिला शांत करायचा प्रयत्न करते, परंतु तन्वी ऐकत नाही. ती म्हणते इथे आल्यापासून नुसता जाब विचारणं चालू आहे. माझी साधी विचारपूसही कोणी केली नाही. हीच किंमत आहे माझी या घरात. सुमन म्हणते असं नाही, मी तुला विचारणारच होते. मी तुझ्या आवडीचं बनवते आणि तुझ्यासाठी छान खीर बनवते. प्रतिमा म्हणते मी मदतीला येते. तेवढ्यात नागराज प्रियाजवळ येतो आणि म्हणतो बाहेर चल, तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. दोघेही बाहेर येतात. नागराज म्हणतो पूर्ण आजीच्या नजरेतून तुझा खोटारडेपणा सुटला नाही. काय लेवलची माती खाल्लीस तू. 5 मिनिट सुद्धा तुला चांगली सून बनता आलं नाही. प्रिया म्हणते मला शिकवू नका. 5 मिनिटांसाठी मला खोटं खोटं बोलून दाखवा, मग तुम्हाला मानेल. आणि तुम्ही तुमचं काम करताय ना? त्या प्रतिमाला त्या गोळ्या देत आहात ना? नागराज म्हणतो देत आहे. मध्ये मध्ये मी विसरलो होतो, परंतु आता देईल. प्रिया म्हणते प्रतिमाच्या डोक्यावरचं वेडेपणाचं जाळं आपल्याला वाढवायचं आहे, त्यासाठी दररोज गोळ्या देणे गरजेचे आहे. नागराज म्हणतो मला सगळं माहीत आहे. त्या संपलेला गोळ्या तू मागव, मी दररोज देईल. प्रिया म्हणते एवढं सोपं आहे का ते? मेडिकलमधून अशा गोळ्या आणू शकत नाही.
नागराज म्हणतो काहीही कर, परंतु त्या गोळ्याचा बंदोबस्त कर. प्रिया म्हणते आता काय करायचं ते मी बघून घेते. असं म्हणून ती एका माणसाला कॉल करते. त्याला सांगते की मला त्या गोळ्या पुन्हा हव्या आहेत. यावेळी जास्त डोस पाहिजे आहे. लवकरात लवकर तेव्हा तुला मिळतील तेव्हा गोळ्या दे. तुला पैसे सुद्धा मिळतील. असं म्हणून ती कॉल ठेवते. या भागाचा इथेच शेवट होतो. तन्वी झालेल्या प्रकरणाचा कसा बदला घेते ते पाहूया पुढच्या भागात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.